नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 7 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे 2026चे प्रशिक्षक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, राजस्थान. तर राजस्थानमध्ये 2026चे प्रशिक्षक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स आयोजन या संमेलनाचे आयोजन राजस्थान या राज्यामध्ये करण्यात आले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2026चे प्रशिक्षक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स राजस्थान राज्यामध्ये जयपूर येथे आयोजित करण्यात आले आहे आणि हे कॉन्फरन्स 6 जानेवारी 2026 रोजी जयपूरमध्ये संपन्न झाले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, राजस्थान या राज्याची राजधानी आहे जयपूर. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2025मध्ये हरियाणामध्ये लिंग गुणोत्तर सुधारण्यामध्ये कोणता जिल्हा पहिल्या स्थानावर आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंचकुला. ओके, तर पंचकुला हा जिल्हा 2025मध्ये झालेल्या हरियाणामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये पहिल्या स्थानावर आलेला आहे. ओके, तर बघा, 2025मध्ये हरियाणा राज्यातील जन्मलिंग गुणोत्तर सुधारण्यामध्ये पंचकुला हा जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. पंचकुलामध्ये 771 मुली प्रति 1000 मुलांचा जन्मदर नोंदवण्यात आला आहे, जो की राज्यामधील सर्वात उच्च लिंग गुणोत्तर दर होता. तर त्यानंतर फतेहाबाद 961 हे लिंग गुणोत्तर आहे आणि पानिपत याचे 951 हे लिंग गुणोत्तर आहे. चला, प्रश्न क्रमांक 3 आहे. कोणत्या राज्याने उदासीन भक्तांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आसाम. तर आसाम या राज्याने नुकतेच उदासीन भक्तांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आसाम राज्याने उदासीन भक्तांसाठी आर्थिक सहाय्य योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राज्य सरकार उदासीन भक्तांना यांना महिन्याला 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील, ज्यायोगे त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी ही रक्कम त्यांना देण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 आहे. दक्षिण पश्चिम हवाई कमांडरच्या एअर ऑफिसर कमांडर इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे एअर मार्शल तेजिंदर सिंग. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे एअर मार्शल तेजिंदर सिंग यांची दक्षिण पश्चिम हवाई कमांडरच्या एअर ऑफिसर कमांडर इन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे. भारतातील पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटीपासून कोणत्या शहरादरम्यान धावणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच हावडा आणि गुवाहाटी. तर बघा, हावडा आणि गुवाहाटी या 2 शहरादरम्यान भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन या 2 शहरादरम्यान धावणार आहे. ओके, तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी आसाम, म्हणजे आसाममधील गुवाहाटी ते कोलकातामधील हावडा म्हणजेच पश्चिम बंगालमधील हावडा या दरम्यान धावणार आहे आणि गुवाहाटी आणि हावडा हे 2 मुख्य शहरे या रूटनुसार कनेक्ट होणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. स्किलिंग फॉर AI रेडिनेस हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. या मंत्रालयाने स्किलिंग फॉर AI रेडिनेस हा कार्यक्रम नुकताच सुरू केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 आहे. भारतीय अन्न महामंडळचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच रवींद्र कुमार अग्रवाल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे रवींद्र कुमार अग्रवाल यांची भारतीय अन्न महामंडळचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा,
FCIची पूर्ण रूप म्हणजे बघा, FCIचा लॉंग फॉर्म होतो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय खाद्य महामंडळ. ओके, तर ही भारत सरकारची एक केंद्रीय संस्था आहे जी की अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करते आणि याची स्थापना झाली होती 14 जानेवारी 1965 रोजी. फूड कॉर्पोरेशन ॲक्ट 1964 अंतर्गत भारत सरकारने याची स्थापना केली होती. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले आहे आणि याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. विश्वास पाटील यांची 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती आणि ते अध्यक्ष होते. ओके, तर लक्षात ठेवू विद्यार्थी मित्रांनो, बघा 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026मध्ये साताऱ्यामध्ये आयोजित केले होते. ओके, तर महाराष्ट्रामधील सातारा या शहरामध्ये 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले गेले आहे आणि हा जो संमेलन आहे ते 1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे पार पडले आहे आणि याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील हे होते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. आयनूर अम्मानूर हा उत्सव कोणत्या राज्यातील कोटा जमातींशी संबंधित आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच तामिळनाडू. ओके, तर बघा तामिळनाडू या राज्यातील आयनूर अम्मानूर हे हा जो उत्सव आहे तो कोटा जमातींशी संबंधित आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा आयनूर अम्मानूर हा जो उत्सव आहे तो कोटा जमातींशी संबंधित आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोटा जमात प्रामुख्याने निलगिरी पर्वतांमध्ये तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतांमध्ये आढळते आणि हा उत्सव त्यांच्या पारंपरिक श्रद्धा व सांस्कृतिक परंपरांशी जोडलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर बघा आयनूर अम्मानूर हा जो उत्सव आहे तो तामिळनाडू या राज्यामध्ये कोटा जमातींशी संबंधित आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. जागतिक युद्ध अनाथ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे दरवर्षी आपण 7 जानेवारी रोजी जागतिक युद्ध अनाथ दिवस साजरा करतो. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.